स्विफ्ट डिझायर तिथे आहे. चला ती गाडी बाजूला घ्यायची. टॉप 5 फार महत्वाची मॅच, कारण मागच्या दिवसात केलेला संघर्ष, इथे तुम्हाला त्या संघर्षाची खरी गाथा आपल्या प्रयत्नातून या क्रिकेटच्या माध्यमातून आपापल्या खेळीतून उमटवायची आहे. आणि इथे कुणाला तरी एकाला थांबायचं आहे, कुणाला तरी एकाला पुढे जायचंय, मात्र कोण हा प्रश्नचिन्ह उत्तरात मिळवण्यासाठी मॅच ऑन. गणपती बाप्पा मोरया. पहिला चेंडू यावेळेला हलक्या हातात पुश करण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केली आहे, मात्र इथे पहिला चेंडू आला. या सामन्याचा डॉट. जितेश भोईर एक हरहुन्नरी खेळाडू आहे. चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी, चांगली फिल्डिंग, चांगली रणनीती, म्हणूनच त्याच्या वाट्याला प्रेसी शिवाज्ञा एंटरप्राइजेस मोठीजुई संघानं कॅप्टनशिप दिली आहे. तोच दुसऱ्या बाजूला ग्रीष्मा अक्कादेवी चॅम्पियन अजय 74 मोठीजुई अंकेश तितकाच घातक फलंदाज. यावेळेला लेग साइडला खेळण्याचा प्रयत्न होता, कुठल्याही प्रकारचा फटका यावेळेला मिळत नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. सलग 2 चेंडू डॉट फेकलेत. कदाचित हा चेंडू लेग स्टंपच्या वरून गेला असावा, म्हणून पंचांनी आमच्यापर्यंत इशारा केलाय. हाही चेंडू डॉट आहे. मिडल स्टंप वरून हा चेंडू गेलाय. 3 पंचांची भूमिका अप्रतिम, कारण अलीकडे आपण पाहतोय पंच फार महत्वाचे आहेत. जितेश याचा तिसरा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक. क्षेत्ररक्षक रतेश त्या ठिकाणी आणि हा झेल. विशाल यावेळेला मैदानाच्या बाहेर येईल. डीजे तिसऱ्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली आहे. विशाल मैदानाच्या बाहेर येईल. 2 चेंडू डॉट खेळल्यानंतर कुठेतरी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू आणि बॅट मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळाला. आणि अजूनही एकही धावसंख्येचा अंक मैदानावरती दिसत नाहीये. जसजसे दिवस पलटतील तसतशी गरमी आपल्याला पाहायला मिळेल. आणि खरं तर ह्या सगळ्या कराडी समाजाच्या खेळाडूंचं धाडस आहे या कडाडणाऱ्या उन्हामध्ये खेळण्याचं. आपल्या अभिमानाची, स्वाभिमानाची, नव्या संकल्पांची, नव्या विचारधारेची ही प्रीमियर लीग आहे, जिथे सगळेच कराडी बांधव एकवटलेत आणि त्यांच्या पाठीशी कराडी बांधवांच्या वरिष्ठांचा एक मायेचा उबदार हात आहे. नवीन फलंदाज दीप पाटील यावेळेला हलक्या हातात पुश केलाय. स्लिपला चेंडू, क्षेत्ररक्षक तैनात, थोडासा मिस झालाय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्याला प्रयत्न आणि इथे 2 धावा कंप्लीट. पहा, अंकेश कामोटकरनं खरं तर ही कॉलिंग करून रन चोरून काढली आहे. फार महत्वाचे असतात अशा रणा, कारण क्षेत्ररक्षकाच्या हातामधून चेंडू सुटला की त्या 1 ते 2 सेकंदाचा फायदा फलंदाज घेत असतो. आणि जिथे 1 असते तिथे 2 घेतले जातात, जिथे 2 असतात तिथे 3 घेतले जातात. आता मात्र दीप पाटीलनं संघाचं खातं आणि वैयक्तिक खातं सुरू केलं. 2 धावा धावफलकावरती. चेंडूचा विचार केला तर आतापर्यंत 4 चेंडू समाप्त झालेत, म्हणजे P1च्या या 4 चेंडूंमध्ये जितेश भोईरनं या फलंदाजांना आतापर्यंत जखडून ठेवलंय. पुढील चेंडू. यावेळेला पहा किती वॉइस क्रिएट केला जातोय. हा चेंडू अवांतर आहे, पण जितेश भोईर ज्या वेळेला चेंडू ट्रॅव्हल करतोय ना पंचांच्या उजव्या बाजूनं, यस रिव्ह्यू घेतलाय. आणि या चेंडूवरती नेमकं काय घडलंय हे आमचे तिसरे पंच प्रशांत माळी सर. टेनिस क्रिकेटमधील खरं तर हे तिन्ही पंच नावाजलेले आहेत आणि त्यांच्या कला कुशलतेतून प्रत्येक ठिकाणी त्यांना मागणी असते. आणि या कराडी समाज प्रीमियर लीग मध्ये 4 तारखेपासून ते आज त्यांना आपण पाहतोय. इथे यस अवांतर चेंडू आहे. जितेश भोईर चेंडू फेकताना अगदी परिपूर्ण जोर आपल्या आवाजातून त्या ठिकाणी दाखवतोय, कारण फार महत्वाचं असतं 100% एफर्ट. पण तितकाच चलाख फलंदाज आहे, ऑलराऊंडर आहे दीप पाटील. त्याच्याकडे बऱ्याच फटक्यांची क्षमता. या वेळेला हलक्या हातात पुश केला. रितेश डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न करेल, कारण परिपूर्ण स्टंप खुले होते, खेळाडू पोचला नव्हता. परंतु थ्रो येण्याच्या बरोबर लगत
दीप पाटील पॉपिंग क्रीजला क्रॉस करून गेला आणि जिथे एक धाव मिळेल संयमता ठेवतोय दीप. फार महत्वाचं आहे तुमच्याकडे क्रिकेटमध्ये असलेले संयम, पेशन्स याला आपण म्हणतो. अगदीच अंकेश कामोटकर यावेळेला स्ट्राइक वरती येईल. शेवटचा चेंडू 5. कराडी समाज प्रीमियर लीग संपूर्ण बांधव आपल्या युट्यूबच्या ब्रँडेड चॅनल वरती झी क्रिक वरती या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्या सगळ्यांचं आपण स्वागत करू, आभार व्यक्त करू. या चौकारानं आता मात्र धावसंख्येचा वेग वाढण्याची शक्यता दर्शवली आहे अंकेशनं. पुलटॉस चेंडू होता परंतु दिशाहीन झालाय. पुन्हा एकदा अवांतर चेंडू पाहायला मिळते. धावसंख्येत भर पडेल. धावा धावपलकावरती रेखाटल्या गेल्या ते म्हणजेच 13 धावा. धावसंख्या होणं फार महत्वाचं आहे कारण दुसरं षटक प्रगतीपथावर. पहिल्या षटकात एकूण धावा आल्या 4. त्यानंतर विनोद भगतनं चेंडू हातामध्ये घेतला. खरं तर जितेशच्या गोलंदाजी प्रमाणे गोलंदाजी करण्याचा निर्धार त्याने केला परंतु अंकेश समोर कशा प्रकारे या चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. या वेळेला अंकेश कामोटकरच्या बॅट मधून एक्स्ट्रा कव्हर वरून चेंडू जातोय सीमा रेषा बाहेर. षटकार. जाईल 19 धावा धावपलकावरती. पुढील चेंडू या वेळेला वेरिएंट केल्या चेंडूवरती समजला नाहीये. फसवण्याचा प्रयत्न होता परंतु पुन्हा एकदा हा चेंडू अवांतर पाहायला मिळतोय. या षटकातील कदाचित हा खरं तर हा तिसरा अवांतर चेंडू आहे आणि या अवांतरने धावसंख्येत भर पडेल. एकूण या धावा येतील 2. वाईड +1 21 धावा. चला नो आर्ग्युमेंट. पंचांशी आपण नक्कीच सल्ला मसलत करू शकता पण त्या ठिकाणी तुम्ही कुठल्याही प्रकारचं प्रेशर किंवा आर्ग्युमेंट करू नका प्लीज. यस, एक रिव्ह्यू होता तो पहिल्या षटकामध्ये जितेश भोईर यानं घेतला होता. त्यानंतर रिव्ह्यू संपन्न झालेला आहे. विनोद भगत चेंडू फेकत असताना गोलंदाजाकडे वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरिएशन असतात आणि तो सातत्याने आपल्या मनगटाच्या सहारे त्या व्हेरिएशनचा वापर करतो परंतु यावेळेला 3 अवांतर चेंडू पाहायला मिळाले. या षटकातील हा शेवटचा चेंडू फेकताना अवांतरची एक धाव खर्च करायला लागली विनोदला. दीप पाटील या वेळेला स्ट्राइक वरती आहे. टॅपिंग क्रिकेट या वेळेला शॉर्ट ऑफ लाईन वरती चेंडू होता. चेंडू समजला नाहीये. हा चेंडू अगदी पूल करण्याचा प्रयत्न दीपचा. डॉट बॉल. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहतो अजूनही नॉट आउट अंकेश कामोटकर आणि दीप पाटील आणि एकूण धावा धावपलकावरती एका विकेटच्या नुकसानीनंतर 21 डीजे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 21 धावा धावपलकावरती 5 षटकांचा सामना असताना अंकेश कामोटकरच्या डोक्यामध्ये अगदी गणित चालू आहे की 5 षटकांमध्ये किती धावसंख्या उभाराव्या लागतील कारण येणाऱ्या इनिंग मध्ये जितेश भोईर सारख्या कर्णधारासमोर खेळणं अगदी दोघांना एकमेकांची खिळी माहिती आहे. त्यामुळे या टॉप 5 ची लढत चालू असताना इथे आता एकमेकांचं ध्येय खरं तर ध्येयाकडे वाटचाल लक्ष केंद्रित करून केली जाईल. नवीन गोलंदाज रतेश वाघिवली संघाचा खेळाडू आहे. या वेळेला प्रेसी शिवाज्ञा एंटरप्राइजेस मोठीजुई संघातून तो कराडी समाज प्रीमियर लीगच्या आपल्या टीमला तो साथ देत आहे. तिसरा षटक घेऊन आलाय. काही पावलांचा रण. पंचांच्या उजव्या बाजूकडे चेंडू फेकेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न अंकेश कामोटकरला. अशा प्रकारचे चेंडू अगदी निर्धार. षटकार.
वाटेकडे खरं तर पावलं टाकणं सुरू केलं अंकेशनं. आपल्या बॅट मधून आतापर्यंत 2 मोठे फटके खेळून काढतोय. खरं तर एक चौकार देखील आहे. 2 षटकार 1 चौकार. अंकेश कामोटकरला थांबवणं हे सहज काम नाहीये. त्याच्यासाठी तुम्हाला एक आराखडा आखावा लागेल, जाळं फेकावं लागेल, फिल्डिंग लॉक करावी लागेल. रतेश याचा पुढचा चेंडू षटकारानंतर पुन्हा एकदा यावेळेला हलक्या हातानं स्क्वेअर लेगच्या वरून ढकलून दिलाय. डीप स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तोपर्यंत एक धाव मिळेल. संयमी क्रिकेट काय असतं अंकेश कामोटकरनं दाखवून दिलं. एक षटकार आल्यानंतर आमच्या धावपालकावरती अगदी व्यवस्थितरित्या सुरू आहेत आणि तिथे वारंवार मोठे फटके खेळल्यानंतर आमच्या टीमला थोडंसं डेंजर झोन मध्ये मला पाहायचं नाही. म्हणूनच अंकेशनं हा फटका अगदी हलक्या हाताने खेळून काढला आणि दीपला स्ट्राइक दिली आहे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुल. चेंडू जातोय वन बाउंस सीमा रेषा बाहेर. दीप पाटीलच्या बॅट मधून चौकार. इथे दीप पाटील मी सांगितलं होतं की अगदी चलाख चतुराई त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. या वेळेला अपरकट केला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीप थर्ड मॅनला आणि तिथे टप्प्यात चेंडू उचलला गेला. 1च धाव मिळेल. एका धावेने धावफलक 33 धावा. डबल 3 33. अगदी या फटक्यावरची हाणामारी दीपची पाहिली ना तर ताकदीचा वापर केला होता. पुढील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस्टामिक स्ट्रोक. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येण्याचा प्रयत्न परंतु शक्यता कमी आहे. टप्प्यात चेंडू उचलला. हिट करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. 2 धावा मिळतील या चेंडूवरती. पहा कशा प्रकारे टार्गेट केलं जातंय मोठ्या विकेटला बाद करण्यासाठी. कारण जिंकणं हे दोघांचंही स्वप्न आहे परंतु दोघांपैकी एकाच स्वप्न या ठिकाणी पूर्ण होईल. परंतु ते कोणाचं, कोण तो कर्णधार ते पाहणं अगदीच आनंददायी राहील दोन्ही टीमच्या पाठीराख्यांना. पुढील चेंडू या वेळेला सन्मान देण्याचा प्रयत्न केलाय. कारण चांगला चेंडू आणि खराब चेंडू या 2 चेंडूंना चांगले खेळाडू हे अगदी सहजगत्या ओळखत असतात. आणि हा शेवटचा चेंडू आहे. या शेवटच्या चेंडूवरती थांबणं पसंत केलंय अंकेशनं. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 35 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात. आणि याच दरम्यान मी विनंती करतोय अनुप बिल्टेक गावदेवी उसारली खुर्द संघाचे कर्णधार आणि JK रायडर्स पांजे संघाचे कर्णधार. चला नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी आपण लगेच यायचं आहे. अनुप बिल्टेक गावदेवी उसारली खुर्द कॅप्टन अशिकेश भोईर आणि JK रायडर्स पांजे कॅप्टन साहिल भोईर. चला या आपण नाणेफेकीचा कॉल करण्यासाठी त्वरित यायचं आहे. आणि विनंती आहे पाणी मैदानावरती घेऊन गेल्यानंतर अगदी आपण कुठल्याही प्रकारचा वेळ त्या ठिकाणी घेऊ नये. 3 बक्षीस आपण पाहतोय. प्रथम, द्वितीय, तृतीय आणि मॅन ऑफ द सिरीज ही मालिकावीर बाईक आपण पाहतोय. पर्व दुसरे आहे आणि या दुसऱ्या पर्वात आपण उरणच्या या कुशीमध्ये कोटनाका कोटगाव ग्रामसुधारणा मंडळाच्या मैदानावरती या स्पर्धेला पाहतोय. सगळ्या दानशूर दात्यांचा आपण आभार व्यक्त करू कारण त्यांच्यामुळेच खरं तर आर्थिक भार आणि मदतीचा भार सांभाळला गेला आणि या दुसऱ्या पर्वाला अतिशय सुंदररित्या आपण पार पाडताना पाहतोय. अखिल कराडी समाज महाराष्ट्र प्रीमियर लीग पर्व दुसरे आणि या संकल्पांना या विचारांना आपल्या समोर घेऊन आपल्या या नव्या खेळाडूंची ओळख खरं तर कराडी समाजाला कुठेतरी एका सूत्रात बांधणं फार महत्वाचं होतं. हम साथ साथ है हे गीत तुम्ही वारंवार ऐका. कराडी समाजाच्या बांधवांना आपण प्रत्येक वेळेला इथून पुढे एकत्रित येताना पाहू. ज्यानं दुसरा षटक फेकला होता त्याच्या वाट्याला दुसरा षटक मात्र टीमचा हा 4था षटक पाहतोय. विनोद भगत पुन्हा एकदा दीप पाटीलला हा पहिला चेंडू फेकून काढेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कडा स्लिपला चेंडू क्षेत्ररक्षक आहे
एकच धाव मिळेल. इथून रणशिंग फुंकला जाईल. जास्त धावसंख्येचा अंकेश कामोडकर आणि दीप पाटील याच्या बॅट मधून इथून रणशिंग फुंकला जाईल. जितेश भोईर आणि विनोद भगत याच्या गोलंदाजीतून की कमीत कमी धावा या षटकामध्ये येतील. मात्र इथे दोघांच्या या प्रयत्नांच्या पराकाष्ठेला आपण पाहू आणि प्रश्नांची उत्तरं सोडवण्याचा प्रयत्न त्यांचे पाठीराखे अगदी त्यांच्या मनामध्ये 12वे खेळाडू असतील किंवा त्यांचे चाहते असतील, सपोर्टर्स असतील, संघ मालक असतील, नेहमी आपल्या टीमला एक चांगलं योगदान त्यांच्या मार्गदर्शनातून किंवा पाठीशी उभं राहून आर्थिक मदतीतून केला जातो. त्या सगळ्या संघ मालकांचा आपण क्षतशः आभार व्यक्त करू, कारण त्यांच्यामुळे खरं तर या कराडी समाज प्रीमियर लीग मध्ये टीम उभ्या झाल्या आणि कराडी समाज प्रीमियर लीग तुमच्या समोर दुसऱ्या पर्वास उदयास आली. दूसरा चेंडू विनोद भगत याचा अंकेश कामोडकर साठी टार्गेट के साथ खेलना चाहेंगे. पुढील चेंडू यावेळेला हलक्या हातात, यावेळेला चेंडू पाठवून दिलाय. पुन्हा एकदा हा चेंडू पाहिलाय, पारखलाय आणि फेकून दिलाय बॉर्डरलाईनच्या वरून. षटकार. अंकेश कामोडकरला अशा प्रकारे संयमी खेळताना मी कधीच पाहिला नाही. आज मात्र त्याची संयमी खेळी आपल्याला पाहायला मिळते, कारण तो संयमी खेळाडू नाहीये. त्याच्या बॅट मधून अगदी कमी चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा नेहमीच आल्या आहेत. मात्र आपल्या टीमला एका उच्च स्तरावर नेण्यासाठी तो प्रयत्न करतो आणि त्याचा प्रयत्न यशस्वीरित्या आतापर्यंत चांगल्या फटक्यातून आणि चांगल्या रणनीतीतून पार पडतो आणि त्याला साथ देतोय दीप पाटील. इथे मात्र पहिला षटक दुसरा षटक ज्या पद्धतीनं फेकला होता जितेश भोईरनं, असं वाटलं की दुसरा षटक जितेश भोईर घेऊन येईल, पण विनोद भगत वरती त्यानं विश्वास दाखवणं गरजेचं आहे. कारण मागच्या षटकात चुका झाल्या, त्या चुका भरून काढण्याचा नेहमीच प्रयत्न आपला खेळाडू करत असतो, म्हणून तो निर्धार इथे मात्र जितेश भोईरने केलाय. मात्र विनोद भगतला टार्गेट करावं लागेल, व्हेरिएशन दाखवावं लागेल, त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. अभी नाही तो कभी नाही. 365 दिवस तिसरं पर्व येईल, परंतु तुमच्याकडे आता संधी आहे. या संधीचा फायदा घ्यायचा असेल तर तुम्हाला आता पावलं उचलावं लागतील आणि त्या पावलांचं गणित रचावं लागेल. इथे त्या पावलांमध्ये थोडासा अडथळा आलाय आणि पंचांनी इशारा केलाय डेड बॉल. हीच पावलं आणि याच पावलांना तुम्ही एकमेकांच्या समवेत नव्या स्वप्नांना साकार करण्यासाठी भूतकाळाचा विचार न करता, भविष्याचा विचार न करता, वर्तमानात तुमच्या समोर काय स्थिती आहे या स्थितीचा एक माज आणि मिजाज तुमच्या मनामध्ये पाहिजे आणि तुमच्या टीमला तुमची साथ हवी आहे आणि ही साथ अखेरपर्यंत तुमच्या संघ मालकाच्या विश्वासासह पूर्ण केली जाईल. पुढील चेंडू यावेळेला अंकेशचा टॉप करण्याचा प्रयत्न, गेलाय चेंडू अगदी स्क्वेअर लेगच्या वरून. षटकार. अनूप बिल्टेक गावदेवी उसरली खुर्द, विपक्ष JK रायडर्स म्हणजे हर्षिकेश भोईर आणि साहिल भोईर. चला, दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेकीचा गोल करण्यासाठी आपण या लगेच यायचं आहे. पण या षटकारानं आता मात्र विचार करायला भाग पाडलाय विनोद भगतला, कारण धावा गेल्या धावफलकावरती 48. पहिल्या षटकाचा विचार केला तर अगदी 4 धावा होत्या, त्यानंतर धावाचा वेग हळूहळू वाढत गेला आणि आता तो स्पीड आपल्याला थांबवणं फार कठीण झालंय. विनोद भगत याचा पुढचा चेंडू, फुल टॉस. यावेळेला बॅटची कडा विकेट किपरच्या हातामध्ये गॅदर झालाय. चेंडू गिरीश होते त्या ठिकाणी, मात्र डॉट बॉल. पहा चेंडूची गती, विनोद भगतच्या या बॉल मध्ये हीच गती पाहिजे होती. पहिल्या चेंडूचा विचार केला तर ओव्हरपिच चेंडू केला होता अंकेशनं. दुसऱ्या चेंडूचा विचार केला तर अंगावर फेकण्याचा प्रयत्न केला होता विनोदनं, पण तो चेंडू शॉर्ट ऑफ लाईन झाला आणि तिथे पुल केलाय अंकेशनं. मात्र हा चेंडू जो पाहिला ना, यॉर्कर लाईन ऑफसाइड वाला यॉर्कर एरिया, हा चेंडू, हा एरिया तुम्हाला जर ह्या एरियात मारायचं असेल तर घुसून खेळणं फार महत्वाचं असतं. इथे फुटवर्कचा वापर झाला नाहीये. डॉट बॉल. इथून मात्र विनोद भगत पुन्हा एकदा आपल्या टीमसाठी कमबॅक करू शकतं. यावेळेला लॉप केलाय, आता मात्र डीप कव्हरच्या वरून चेंडू येतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. दुसऱ्या टप्प्यात चेंडू उचलण्याचा प्रयत्न, मात्र 2 धावा कंप्लीट. या 2 धावेने धावफलक पुढे गेलाय.
ऑल टोटल अर्धशतक पूर्ण केलाय. 50 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात आणि या षटकातील शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे विनोद भगतच्या. अंकेश कामोडकर या वेळेला स्ट्राइक वरती आहे. 34 या धावसंख्येवरती आतापर्यंत खेळतोय विनोद भगत. इथे मात्र पुढील चेंडू फेकून काढेल. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. पंचांच्या डाव्या बाजूकडनं अर्थातच ओव्हर द विकेटनं चेंडू फेकताय. फुल टॉस चेंडू पॅडला आदललाय. इथे मात्र एकच धाव घेण्याचा निर्धार घेतलाय कारण शेवटचं षटक अजूनही प्रगतीपथावर असेल जिथे अंकेशला स्ट्राइक वरती टिकणं फार महत्वाचं आहे. ज्या वेळेला एखादा फलंदाज सेट होऊन मैदानावरती चांगल्या फटक्यांना सजवत असतो ना त्या खेळाडूला स्ट्राइक वरती त्यांच्या डगआउट मधले खेळाडू निरंतर पाहत असतात आणि इथे तेच पाहायला मिळते. अंकेश कामोटकरच्या या एका धावेने धावफलक पोचलाय 51 या धावसंख्येवरती. एक विकेट पहिल्या षटकात तिसऱ्या चेंडूवरती गेला होता. त्यानंतर मात्र नॉट आउट बारी अगदी पार्टनरशिप फार सुंदर पाहायला मिळते ती म्हणजेच अंकेश आणि दीपची. शेवटचं षटक आहे. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती 51. अनुप बिल्टेक गावदेवी उसारली खुर्द अशिकेश भोईर या ठिकाणी उपस्थित आहे. त्यांचं स्वागत करतोय. चला JK रायडर्स पांजे साहिल भोईर कुठे आहेत आपण या लवकरात लवकर नाणेफेकीचा कॉल करूया आपण. तुम्ही जेवढ्या लवकर नाणेफेकीचा कॉल कराल तेवढी तुम्हाला शॉर्ट मीटिंग तुमच्यामध्ये घ्यायला मिळेल आणि आयोजकांचा वेळ वाचेल. कारण नाणेफेकीचा कॉल घेतल्यानंतर तुमच्या वाट्याला काय येतं यावरती तुम्ही तुमच्या टीम सोबत बातचीत करता आणि ती बातचीत मैदानाच्या बाहेर जितकी होईल तितकी तुमच्यासाठी फायदेकारक असते. कारण तुमच्यासाठी मैदानाच्या आतमध्ये मीटिंग साठी वेळ नसतो. शेवटचा षटक आहे. फिल्डिंगचा आराखडा आखला जाईल. बऱ्याच वेळेला चांगल्या फलंदाजांच्या पसंदीदा गलींना एक कॅप्टन एक गोलंदाज लॉक करून ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि ते आपण या वेळेला पाहतोय. शेवटचा षटक गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कवर. चला बॉलरचं नाव सांगा प्लीज. फिल्डरने सांगितलं तरी चालेल. हर्ष भोपी. गोलंदाजी मार्कवर. इथे जेतेशनं काहीतरी कानमंत्र दिलंय. फिल्डिंग सजवली आहे. स्लॉगरचा षटक आहे. इथे मात्र अंकेश थांबणार नाहीये. हे 6 चेंडू त्यांच्यासाठी फार महत्वाचे आहे. प्रत्येक चेंडूची तो वाट पाहिल आणि चेंडूला बाहेर ढकलण्याचा प्रयत्न करेल. तोच हर्ष भोपी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करेल. चेंडू चांगला आहे. चेंडू चांगला आहे. या वेळेला अपील केली होती परंतु अपील फेटाळून लावली आहे पंचांनी. 1 धाव मिळेल. बॅटची कडा कदाचित आली तिथे. या चेंडूला अगदी ओव्हरपिच करण्याचा प्रयत्न केला होता. हाफ स्टेप आउट झाला होता अंकेश कामोटकर. स्ट्राइक रोटेट झाली आहे. दीप पाटीलकडे स्ट्राइक आली आणि दीप पाटीलनं अंकेशला चांगली साथ दिली आहे. हे फार महत्वाचं असतं. ज्या वेळेला तुमचा एखादा खेळाडू मैदानाच्या बाहेर जातो त्यावेळेला समोरच्या खेळाडूला तुम्हाला चांगलं योगदान द्यायचं असेल तर तुमच्या पद्धतीनं तुम्ही त्याला सहकार्य करणं फार गरजेचं असतं आणि रन रेट चालू ठेवणं फार महत्वाचं असतं. इथे असंच चित्र पाहायला मिळतंय दीप पाटील याच्या माध्यमातून. हर्ष भोपी चांगला चेंडू फेकलाय. इथून या चेंडू नंतर अशा चेंडूंना पाहावंसं आवडेल. इथे लॉप केलाय चेंडू. अगदी क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न चांगला होता परंतु झेल घेता आला नाहीये कारण बऱ्याच दूरवर धावून आलेले आहेत. इथे सुस्तीचं क्रिकेट आणि स्ट्राइक रोटेट करण्याचा प्रयत्न मात्र विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल दीप पाटीलला. दीप बॅक टू द पवेलियन. पांजेगावचे गाव अध्यक्ष मोहनजी भोईर साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन. त्यांचं मी स्वागत करतोय. तर नाणेफेकीचा कॉल. चला दोन्ही कर्णधार चला आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. मी राजेंद्र शिंदे साहेब यांना विनंती करतोय
आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे। एकविरा उद्योग समूहाचे मालक प्रोप्रायटर राजेंद्र शिंदे साहेब या आपण। पुढील चेंडू, चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी हर्ष भोपी याची, लॉप केला चेंडू, मकरंद भगत त्या ठिकाणी होते, अंकेश कामोटकर त्या ठिकाणी होते आणि चेंडू गेला सीमारेषा बाहेर, चौकार। तर नाणेफेकीचा कॉल एकविरा उद्योग समूहाचे मालक राजेंद्र शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते। JK रायडर्स पांजे विपक्ष अनुप बिल्टेक गावदेवी उसरली खुर्द या दोन संघांच्या दरम्यान एका बाजूला शिकेश भोईर, दुसऱ्या बाजूला साहिल भोईर। टॉप 5 मधील ही अति महत्त्वाची दुसरी मॅच पाहतोय। नवीन फलंदाज मकरंद मैदानावरती नॉन स्ट्राइक वरती पाहतोय, परंतु स्ट्राइक आपण विकेट सॅक्रिफाइस केल्यानंतर घेतल्यानंतर अंकेशने इथून मात्र तुटून हाणामारी करण्याचा प्रयत्न केलाय। यस, अनुप बेल्टेक गावदेवी उसारली खुर्द संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय। आपला डिसिजन घेऊन शेवटच्या चेंडू नंतर मैदानावरती उतरायचा आहे। थोडीशी दिशा भरकटलाय हा गोलंदाज, अवांतरची धावसंख्येत भर पडेल। एकूण धावा धावफलकावरती 57 धावा। $57 57 धावा। यस, 58 धावा धावफलकावरती। 51 यस, इथे मात्र यस 59 59 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात आणि या षटकातील अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक। हर्ष भोपी फार कमी वयामध्ये आपल्या टीम साठी खेळतोय। यावेळेला लॉप करण्याचा प्रयत्न, गिरीश त्या ठिकाणी होते यष्टीरक्षकाच्या भूमिकेत। हा अवांतर चेंडू पाहायला मिळतोय। काहीतरी वेगळा प्रयत्न होता। यस, एक रिव्ह्यू, यस हाईट फॅक्टर चेक केला जाईल। DRS खेळाडूंच्या माध्यमातून घेतला गेलाय आणि इशारा केला। या चेंडूवरती आमचे तिसरे पंच प्रशांत माळी सर या ठिकाणी आहेत। चला, दोन्ही संघाचे 12वे खेळाडू इथे उपस्थित नाही आहेत, त्यांना विनंती आहे या आपण। तर या चेंडूवरती चेक केलं जाईल नेमकं काय घडलंय, संशय व्यक्त केलं होतं। यस, फेअर डिलिव्हरी आहे। यस, यस, तिसरे पंच पुन्हा एकदा आम्हाला सांगतायत की वेट ऑन वॉच। यस, फेअर डिलिव्हरी आहे, परंतु अवांतर चेंडू आहे या ठिकाणी। पंचांनी क्वालिफाईड पंच अगदी पहिला डिसिजन अवांतर आहे। हाईट फॅक्टर चेक केला गेला, तिथे कुठल्याही प्रकारचा संशयित चेंडू आढळला नाहीये। पुढील चेंडू, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, कार्पेटला घसफडून चेंडू अगदी गॅप मधून सीमारेषा बाहेर, चौकार। 16 चेंडूत 44 धावसंख्येवरती खेळतोय अंकेश कामोटकर, अप्रतिम। 16 चेंडूत 44 धावा आणि ऑल टोटल आपण पाहतोय धावफलकावरती 64 64 धावा आणि या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे। काय जबरदस्त निर्धार केलाय आपल्या टीमसाठी, निर्धार केलाय आपल्या टीमसाठी करणं फार महत्त्वाचं आहे, कारण समोर जितेश भोईर सारखा मातब्बर फलंदाज असताना त्याच्या समोर धावसंख्या करणं फार महत्त्वाचं होतं आणि तेच काम इथे मात्र अंकेशने केलंय। हा पुढील चेंडू हर्ष भोपी याचा, पुन्हा एकदा अंकेश कामोटकर साठी 16-44 लेग साइडला ढकलण्याचा प्रयत्न, इथे मात्र काय घडेल आणि बघता बघता पुन्हा एकदा 2 धावा कंप्लीट।
जाग्यावरून धावसंख्या एकवटल्या जात आहेत. खरं तर वाईट +2 म्हणजे 3 धावा येतील. फार महत्वाचं आहे. सुरुवातीच्या षटकामध्ये असं वाटलं की ग्रीष्मा अक्कादेवी चॅम्पियन अजय 74 मोठीजुई संघ कमी धावांचा आराखडा आखू शकते, परंतु त्या प्रश्नाला उत्तरात बदलवलंय आणि निर्धार केलाय या अंकेश कामोटकरनं. फार महत्वाचं. पाण्याची मांग केली मैदानावरती. चला दोन्ही संघाचे 12वे खेळाडू या आपण. बघा दोन्ही संघाचे 12वे खेळाडू नसतील तर सेकंड इनिंग मध्ये कुठल्याही प्रकारची आर्ग्युमेंट तुमची ऐकली जाणार नाही आणि आयोजक जी पेनल्टी देतील ती तुम्हाला घ्यावी लागेल. हे सर्वांनी लक्षात घ्या, कारण फार महत्वाचं आहे. 12वा खेळाडू इथे ज्या घडामोडी होतात आणि इथे जे चित्र रेखाटलं जातं त्याकडे प्रथम लक्ष हे 12व्या खेळाडूचं असतं आणि तोच सगळ्या गोष्टी नावासहित आमच्यापर्यंत पोहोचवत असतात. पुढील चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने शतरक्षक चेंडूवरती पोहोचतो. त्या अगोदर चेंडू गेलाय सीमारेषा बाहेर. हा दणदणीत चौकार. Thank you. चौऱ्याहत्तर धावांची गरज. टार्गेट नक्कीच कठीण असेल. प्रेसी अच्छा म्हटलं प्रेमी आहे का? तर शिवचंद्र भोपे यस आयोजकांना 500 रुपये. धन्यवाद. आयोजकांना 500 रुपयाचे कॅश प्राइज. चला 2 स्कोरर आहेत. 12 कोण आहे? तुम्ही आहे का? अच्छा धन्यवाद. म्हणजे सगळी कामं करणार नाही असे माणसं पाहिजे हो. प्लॅस्टर पण करणार, बांधकाम पण करणार. योगेश पाटील फ्रॉम भंगारपाडा उरण. अच्छा म्हटलं तिकडचा आमचा का? पनवेल मधला भंगारपाडा. चला पहिली जोडी पाठवून द्या प्लीज. अंकेश कामोटकर 500 रुपयाची कमाई झाली आहे. कमीत कमी 3 तर सुटले. बरोबर की नाही माली सर? चला पहिली सलामीची आरंभीची प्रारंभीची पूर्वादाची पहिली जोडी मैदानामध्ये तयार. प्रेसी शिवज्ञ एंटरप्राइजेस आणि ग्रीष्मा अक्कादेवी चॅम्पियन्स अजय 74 मोठी जुई अशी ही जबरदस्त बिग फाइट. कडवी धुंद कडवा प्रतिकार. दोन्ही टोळके आमने सामने. बलाढ्य सामना बलाढ्य तुल्यबल लढत. आज आमच्या समवेत असतील आतिश पाटील, त्याच्यानंतर रियाल पाटील फ्रॉम मोठी जुई आणि एक आर्टिस्ट
अच्छा गावात तुम्ही सांगा आम्हाला काय. अच्छा अच्छा या ना काय माहिती ना मला प्लेअरचे नाव नाही माहिती. भैय परवडले. येस नाव आणि गाव ते म्हणतात नावात काय. अरे नावात आहे ते गावात नाही. नाव आणि गाव कृपया आम्हाला द्या प्लीज. कुठल्या गावाचा हा प्लेअर आहे. येस चला झिक राईक मालक गेले कुठं पत्ता नाही. हे चला असंच आहे. सुपारी घेणार लावला बंगाली कामाला. भैया कामाला लावणार त्यांना 500-1000 रुपये देणार आणि पेमेंटच्या दिवशी मात्र पगाराबरोबर हजर राहणार. यांचं नाही सगळ्याच डेकोरेशनवाले असतील. चला पहिली सलामीची जोडी मैदानामध्ये तैनात. पहिल्या जोडीचं आगमन पदार्पण सलामीचा फलंदाज जितेश भोईर नॉन स्ट्रायकरला रतेश पाटील. पहिला जोडा 74 धावांची गरज. टार्गेट नक्कीच कठीण आहे कारण कुठलेही टार्गेट हे कठीण नसतं. नो टार्गेट इज इम्पॉसिबल इन क्रिकेट. गोलंदाज दीप पाटील मोठी जोईचा. तर मोठी जोई म्हटलं ना की क्रिकेटची फार आम्हाला प्रत्येक स्पर्धेमध्ये नितेश पंडित सरांनी सांगितलं की हे स्टेज तुमचं आहे. तुम्ही कधी येऊ शकता कधी जाऊ शकता. कारण मी असं एक गाव नाही कराडी समाज आहे की तिथं मी टुर्नामेंट्स केल्या नाही. नवापाड्याच्या 2 वर्ष सलग सुशांत पाटाने विचारा काय दमदार आहे. जसं नवापाडा प्रीमियर लीग 9 पाडा. गेल्या वर्षी 4 फुकण्या होत्या. या वर्षी फुकण्या नव्हत्या. त्याने सांगितलं बंदोबस्त करायचा होता. चला बॉलिंग मार्ग तयार. पहिलं षटक पहिला चेंडू पहिला डोस पहिली मात्रा पहिला रती पहिला खुराक तयार. संघाचा पहिला मीडियम पेसर आणि हा येस पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. रतेश पहिला चेंडू डॉट बॉल 74 धावांची गरज. शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्डमॅन बॅकवर्ड पॉइंट शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग एक मिड ऑन एक शॉर्ट कव्हर एक लॉंग ऑफ अशी आरस रचना मांडणी सजावट नाकेबंदी. पहिलं षटक प्रगतीपथावर बॉलिंग मार्क होता राईट आर्म होता विकेट आणि हा येस पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. जबरदस्त मारा भन्नाट मारा सुसाट मारा बेचूट मारा डॉट डिलिव्हरी. 2 चेंडूमध्ये एकही धाव नाही. जर 74 धावा म्हणजे प्रति षटकामध्ये तुम्हाला ठोकायच्या आहेत. 15 धावांची गरज. पुढून ठोका मागून ठोका आडवा ठोका ना उभा ठोका पण ठोका म्हणजे षटकात चौकार मारा तर या धावा तुम्हाला चेस होतील. यस विलाजी भगत फ्रॉम चिंचपाडा हे ऑनलाईन जोडले. पुन्हा एकदा चांगला फटका दमदार स्ट्रोक डिप मिडवे गेला आणि मिळेल फक्त 1 धाव. सगळ्याची धाव संख्या बिनबाद 1 1 फॉर नन. अतिशय दमदार आयोजन. अखिल महाराष्ट्र राज्य कराडी समाज प्रीमियर लीग 2025 मॅन ऑफ द सिरीज बाईक प्रथम क्रमांक 1,20,000 द्वितीय 60 तृतीय 30 अशी ही बक्षिसांची मालिका. चला बॉलिंग मार्क तयार. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. तर सन्मान्य शांताराम हरी पुणकर भिलजे अलिबाग आलेत का इथं. अच्छा त्याने विनंती अशी ग्रुप स्टेजवर बसलेत का. अच्छा अच्छा तुम्ही आलात. पुन्हा एकदा आपला धन्यवाद देतो शांताराम हरी पुणकर भिलजे अलिबाग. आणि हा चेंडू डॉट बॉल निर्धाव चेंडू बघूया. अतिशय दमदार गोलंदाजी. भेदक मारा जालिम जलाल विषारी मारा विखारी मारा मॅग्निफिशंट पोस्ट ऑफ बॉलिंग. पहिलं षटक प्रगतीपथावर. अतिशय भन्नाट गोलंदाजी. फक्त धावाले इनमिन 1 धाव 4 चेंडू. काय बॉलिंग अटॅक. हो यस पुन्हा एकदा सॉफ्ट डिसमिसल पण तो जाईन नो मॅन्स लँड मध्ये मिडॉनला. 1 धाव मिळते. संघाची धाव संख्या फैलावली. धाव संख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान टोटल स्कोईज 2 वर बिनबाद 2. अतिशय भन्नाट स्पर्धा. IPL देखील झकमारी. IPL ला काय असतात 4-5 उघड्या नागड्या. आता दुसरं काय आहे. तसं आम्ही पण एक तो थेट कामाटीपुरा गाठा 3-3 हजारात 4 घेऊन या. हो यस पुन्हा एकदा पिचिंग झाला.
आणि हा पहिला षटक संपुष्ट. पहिल्या षटकात धावाला फक्त एनिमिन 2 धावा. काही जबरदस्त गोलंदाजी केली. अतिशय कमी धावसंख्या, जुजबी वाजबी मामूली किफायतशीर. आफ्टर 6 बॉल ओनली 2 रन्स विदाउट 2. संत सुरुवात, कासव छाप, कचुआ छाप आणि जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल 72 धावांची गरज. म्हणजे 18 चौक 72. प्रति षटका मागे 18 धावांची गरज. टार्गेट नक्कीच कठीण असेल. चला स्पीडअप करा प्लीज. जास्तीत जास्त पाण्याचा वापर करा. पाणी प्या. तर बॉलिंग मार्क होता या नवीन गोलंदाज. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. बॉलिंग मार्कर गोलंदाजा पटलावर, बॉलिंग मार्कवर, बॉलिंग ट्रॅकवर. दुसऱ्या षटकाचा माग करताना, रेटा लावताना, छडा लावताना दुसरं षटक प्रगती पदावर. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. अंकेश कामोटकर, ज्याचा दिवस आहे, त्याने 18 चेंडूमध्ये 50 धावांची भन्नाट इनिंग, मॅरेथॉन इनिंग, वादळी फलंदाजी, विस्फोटक फलंदाजी केली आणि प्रतिस्पर्धी संघाला नामोहरम केलं. कारण उरण तालुका प्रशांत माळीसर म्हणजे आमचा बाल्य किल्ला. तसा रायगड जिल्हा. कारण क्रिकेट पहिले शिकवलं कोणत्या रायगडला, हे नंतर झाले. डोंबिवली झालं, कल्याण झालं. यस, दीपक पहिल्यांदा नाईट टुर्नामेंट ठेवणारा. 50,000 हजारचा 60,000चा मॉफ. त्याच्यानंतर के ट्रॉफी. चला बॉलिंग मार्क तयार. दुसरं षटक, पहिला चेंडू तयार. धावसंख्या 2 बाद. धावसंख्या बिनबाद 2. 2 फॉर नन आफ्टर व्हेरी सेफ स्कोर. 6 चेंडू 2 धावा. असं बॉलिंग अनालिसिस, पृथक्करण, बॉलिंग विश्लेषण. पहिलं षटक फेकलं होतं. अतिशय दमदार गोलंदाजी केली. भेदक मारक प्रतिस्पर्धी संघाला त्रस्त केलं होतं. बॉलिंग मार्क तयार. जरा स्पीडअप करा प्लीज. अतिशय भारत पाटील फ्रॉम बालई, त्याच्यानंतर आमचे प्रशांत माळी सर असतील आणि लवेकर सर, अशी ही पंचांची जी मांदी आली. अतिशय नामवंत पंच. खरं म्हणजे संदीप पाटील नाही आणि आमचे राजेंद्र घरत नाही. अच्छा नाईटला आहेत, डे नाईट. आणि हा चेंडू पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये असेल आणि हा पहिला धक्का, पहिला ब्रेक थ्रो. चेंडू गेला शॉर्ट फाईन लेगला. वरून मारायचा होता परंतु फटका बसला आणि पहिल्या विकेटचा बदम, पहिला गडी घरात, पहिला हादरा, पहिल्या विकेटचा बदम, पहिली गळती गच्छंती, पहिला ब्रेक थ्रो, पहिल्या विकेटचा काढता बाय, प्रथम विकेट स्वाहा. डीजे धन्यवाद. यस, या दरम्यान आपल्या या कराडी समाज प्रीमियर लीग साठी आर्थिक मदतीचा हातभार सांभाळणारे अनेक दानशूर दाते आहेत. त्यातीलच आमचे स्नेही केपी ग्रुप्स यांच्याकडून रोख रक्कम 5,000 रुपयाची धनराशी आलेली आहे. खूप खूप धन्यवाद केपी ग्रुप. आपलं आम्ही आभार व्यक्त करतोय. धन्यवाद. यस, धन्यवाद सुशांत पाटील. दमदार आवाज. खरं म्हणजे आहे ते आर्टिस्ट. तर सन्माननीय सौरभ शेळके या बॅट्समन. अच्छा अच्छा. तदनंतर माजी सभापती, माजी नगरसेवक नौपाडा गावचे खरं तर प्रमोदजी भगत साहेब यांच्याकडून रोख रक्कम या कराडी समाज प्रीमियर लीग साठी 3,000 रुपयाची धनराशी आलेली आहे. त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय सर. यस, धन्यवाद सुशांत पाटील. बघा सुशांत पाटील, एक स्पर्धा होती बघा. जो वर्गणी देईल ना त्यालाच बघा काजू बदामची प्लेट. दुसऱ्याला पापडी. अरे पापडी आम्ही बारशामध्ये 5वीला पण ठेवत नाही. Oh yes, outside and caught behind. Yes, that should be out आणि इज ऑन हॅट्रिक. दमदार गोलंदाजी. 2 चेंडू मध्ये 2 बॉली. अशी वाताहत, यातायात, दारुण अवस्था, भग्नावस्था, नग्नावस्था, अतिशय खराब स्थिती, उडालेली तारांबल, हबेल अंडी, घाबरगुंडी, घसरगुंडी, फटोपचिती. धावसंख्या फक्त इनमेन 2 आणि विकेट गेला तब्बल 2 विकेट. 2 बाद 2 अशी अतिशय नामुष्कीची स्थिती. विशाल कोट नाका. अतिशय चांगलं मैदान.
काय नवीन फलंदाज प्रसाद शेळके. काय स्पर्धा जर लाईव्ह नसती नाही, लाईव्ह मुळे झाले आमचे वांदे झाले जरा. यस प्रशांत माळी देखील शिकले, कारण त्यांना देखील कधी यांचा मात्र फायदा होतो. जरी अंपायरले पण कॉमेंट्री पण करतात. नाही सगळे शिकून ऑलराऊंडर पाहिजे. आणि हा ये हॅट्रिक. काय बॉलिंग अटॅक केला आणि प्रतिस्पर्धी संघ गेला बाकोडा संघ उतरलेला. झालेले दमछाक पिछेहट शरणागती माघार 3 चेंडूमध्ये 3 बली असा हा भन्नाट मारा सुसाट मारा बेछूट मारा बेधुंद मारा बेदरकार पाशवी अटॅक. प्रीमियर लीग झाली. अतिशय दमदार आयोजन केलं होतं. आमचे कुणाल नाईक असतील रघु परदेशी असतील, पण त्या दिवशी रघु परदेशीने आमच्या टीमचा सत्यानाश केला कराव्याचा चिरनेच्या नाईटमध्ये. बघा अजून वय बघा. रामदेव बाबा देखील झक मारली रघु परदेशी समोर. तीच ताकद तो स्टॅमिना. एक रामदेव बाबा थकल पण रघु परदेशी थकणार नाही. त्याला नवीन नाव काय बा. खरं म्हणजे बॅट्समॅन तुम्ही ढुंगणाला पाट्याला होऊन जायच्या, म्हणजे स्कोरची पण आम्हाला गरज नाही ना 12व्याची गरज. अरे काय नाव कोण आहे काय नाव. गिरीश. चला बॉलिंग मार्ग तयार. काय गोलंदाजी आहे या दुसऱ्या षटक प्रगती पदावर. 74 धावांचा पाठलाग करताना संघाची स्थिती अतिशय खराब आहे. आणि हा यस अप्रतिम डिलिव्हरी पुन्हा धावसाय हाफ स्टंप. एक धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 3 वर 3 बाद 3 3 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि पंचांचा लेग बाय इशारा. यस तंगड्यावरती गेले म्हणजे लेग बाय. कुरबाई दोन्ही संघाचा 12वा आणि 12वेचा नियम आहे. त्याने आमच्या पार्श्वभागाने त्याच्या पाठीमागे बसाय असतं. म्हणजे गॅस सोडला तर तुम्ही सण करायचा, बरोबर की नाही. कारण 12व्याचं तोंड दाखवायचं नसं असं म्हणतात. अशा काही प्रथा आहेत, कशा रूढी आहेत. बघा पिठोरी अमावस्या दुसऱ्या दिवशी तोंड बघत नाही, बघतात का सांगा मला. आणि हा गेला बाहेर चेंडू गया. दमदार सिक्सर अशी बॅटिंग करावं लागेल. रन उठावं लागेल. देवाय धरणी टाइम दमदार टायमिंग ग्लोरियस चार्मिंग स्ट्रोक आदिवासी फटका माथाडी फटका वडारी फटका. 6 धावांनी संघाची धावसंख्या उसळली तब्बल 9 धावा. धन्यवाद. 9 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. लास्ट डिलिव्हरी राईट आर्म महोदय विकेट तयार. आणि हा यस लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये पण चेंडू गेलाय लॉंग ऑनला. यस एक धाव मिळते. संघाची धाव संख्या झाली 1 ने फैलावली धाव संख्या 12 चेंडू आणि 10 धावा. म्हणजे प्रति षटकामागे 5 धावांचे इक्वेशन समीकरण अस्किंग रन रेट. आणि जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल अजून 18 चेंडू आणि पाहिजे 62 धावा 64. असं हे इक्वेशन असेल समीकरण असेल. सर्वांना विनंती करतोय भले 1-2 बॅट कमी आणा मग गार्ड मात्र 11 आणा. काय असतं हा काढणार तो काढणार तो काढणार कारण त्याच्यापेक्षा इम्प्रेशन होत नाही. पहिला चर्मर कुठून चालू होतं ते सामानामधून होतो. बघा नेमकी खास कुठं सुटते. 21.33 18 मध्ये 64 धावांची गरज. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वजनात तिसरे षटक प्रगती पदार बॉलिंग मार्क तयार. यस भावेश कैलास पंडित यांच्यातर्फे 1000 रुपयाचं या आयोजनाला धन्यवाद देतो. मंडळ आभारी आहे. भावेश पाटील क्या बात आहे. विंदने ही रायगड जिल्ह्यामध्ये ही खरंची खासियत आहे. आमच्याकडे येणार सुटा बुटा देणार टाय घालून कोट घालून येणार पण खिशात काही नाही. देणार किती वर्गणी 222. सर्व वर्गणी क्रिकेटला देतं का सप्त्याला देतं, बरोबर की नाही.
तर कमीत कमी 500. चला स्पीडअप करा प्लीज. बॉलिंग मार्क तयार भावेश. खरं म्हणजे चौथं दोन ओव्हर खरं म्हणजे आता ज्यांनी हॅट्रिक घेतली ना त्याला द्यायला पाहिजे. खरं म्हणजे कॅप्टनने त्याचा विचार करायला हवा. अच्छा तोच कॅप्टन, मग काय त्याला कोण बोलणार, मग तो मालक आहे. हो येस अवसाध्य स्टंप. पुन्हा एकदा भेदक चेंडू, डॉट डिलिव्हरी. अतिशय खराब स्थिती, उडालेली तारांबळ, कमी जुजबी वाजबी मामूली किफायतशीर नगण्य टार्गेट. आतापर्यंत धावा फक्त 10 झाल्यात आणि बऱ्याच करायच्या धावा. जबरदस्त आव्हान आहे. बॉलिंग मार्क तयार भावेश. राईट आर्म होते विकेट. आणि हा येस पुन्हा एकदा येस. स्विंग अँड मिस. अरे कॅप्टन त्यांच्या तोंडात एक व्हायग्राची गोळी कोंबा, जेणेकरून संध्याकाळ तरी करील. अशी जर बॅटिंग केली तर तुम्ही कसे जाणार सेमीफायनल मध्ये? सेमीफायनल की फायनल माली सर? सेमीला. अच्छा अच्छा, उपांत्य फेरीत. साला सरळ खेळता येत नाही. जर सरळ बोट घुसत असेल तर वाकडा बोट घालायची गरज काय पडली? काय गरज आहे सांगा मला इथं. आणि झेलबाद विकेट जाईल. चौथी धाव संख्या फक्त 10 बाद 4 बाद 10 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट्स. यातायात वाताहत दानादान. काय बॉलिंग अटॅक चालू आहे. दमदार गोलंदाजी, जबरदस्त अवतार, जमदग्नी अवतार, रुद्र अवतार आणि रेवदांडा. हे देखो आमचे नाना स्वारी कॅच घेतली का? अच्छा अच्छा, म्हणजे जय जय रघुवीर समर्थ आहे. रेवदांडा आमचे नानासाहेब धर्माधिकारी. तुम्ही बैठकीला जाता की नाही? पण आम्ही जातो. चला नवीन फलंदाज. हा कुठला आहे? अलिबाग. हे नाव काय रे? 12 आहे का नाही कुठं? 12व्यासाठी 10 दिशा फिरविशी जगदीशा. अरे 12वा या ना दादा. काय रे बाबा, पुढच्या वर्षी भैयांची टुर्नामेंट हो एक. अखिल भैये, अखिल भारतीय भैया समाज प्रीमियर लीग. बघा 100 भैयाने आले तर. आणि हा शॉर्ट पिच आपण हा ट्रॅकर. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, आणखीन एक विकेट जाईल. सगळे साले 1.5 दिवसाचे गणपती आहेत. चांगलं सॉंग बघूया. 4 बाद 10 वर 5 बाद 10 म्हणजे अर्धा संघ निमागारच झालेला आहे. 14 आणि 64 धावांची गरज. या धावा चेस करणं म्हणजे हत्तीला चड्डी घालण्यासारखं आहे. 14 म्हणजे 64. अतिशय जटिल आव्हान, मुश्किल कठीण अशक्य प्राय अवघड अवजड उजड बोजड आव्हान, दुर्मिळ लाव दुर्लभ आव्हान. शेवटी क्रिकेट आहे. जर एखादा मोठा फलंदाज चालला, कधी कधी अशी अडचणी फलंदाज येतात, कधी नको ते समीकरण बिघडून ठेवतात. 14 मध्ये भावेश. हो येस अप्रतिम डिलिव्हरी. निघाले बाबा, थांबायला तयार नाही. हॅट्रिक, दुसरी हॅट्रिक. नाही रे दुसरे गाणे लखलख लखलख लखलख. अरे काय लखलख? पुढचं बोलशील की नाही? चांबडी लखलख की त्वचा लखलख. चालेल, चांगल्या संगीताची सत्यानाश करायचा. ही रिमिक्स आहे, ही टेस्ट टू बेबी आहे संगीताची. चला बॅट्समन नवीन फलंदाज. हे 12 नाव काय रे बाबा? उज्ज्वल नाईक ना. मग त्यांना जाताना इकडे नाव सांगून जात जा बाबा प्लीज. तेवढे तरी काम करा. संदेश भगत कुठं फिरताय? रिज्वल डोंगी. आणि हा यस फुलटॉस चेंडू. पुन्हा एकदा चेंडू गेला लॉंग ऑफला. चांगला फटका, दमदार स्ट्रोक. कुथून मारतात, सर्कलच्या बाहेर बॉल नाही. काय साली अवस्था आहे. असं वाटलं तर काहीतरी टक्कर देतील. आणि बॉल किती राहिले बाबा? 12 63. दुसऱ्यांदा जरी उतरवलं ना तरी शक्यता होणार नाही.
मॅन ऑफ द मॅच कोणाला द्यायचा का दोघांनी हॅट्रिक घेतले कदा अंकेश कामोटकरला द्यावी लागेल ज्यांनी 50 धावा कुठल्या 18 चेंडूमध्ये 12 मध्ये पाहिजे तब्बल 63 धावांची गरज बाबा अर्ध्या तरी धावा जरा आता आजचा जो फायनलचा दिवस आहे भारत विरुद्ध न्यूझीलंड कारण न्यूझीलंड हा नेहमी संघ आपल्याला नको लावता लागायला कारण न्यूझीलंड आहे ना हा नेहमी आपल्याला जड जातो आतापर्यंत इतिहास आहे चला चौथं षटक प्रगती पदावर देव पाटील ज्याने म्हटले पहिली हॅट्रिक पहिले वाला म्हणजे पहिली हॅट्रिक कितवी हॅट्रिक झाली आमच्या लीग मधली 5 हॅट्रिक यस दीप पाटील 12 मध्ये 63 12 बॉल्स टू गो रिक्वायर्ड 63 रन्स हो यस पुन्हा द ग्रेट डिलिव्हरी फलंदाज अरे कशाला मारतात काय गरज आहे सांगा मला मॅच तुमच्या टोटली हातामध्ये आहे काय दात ओढकन काय काय करायचं आता हे थर्ड अंपायर दे देखो उडत्याचा पाय खोलात आयवा खेळ जाऊ द्या त्यांना काय करायचं आहे भरपूर पैसे आहेत बँकेत टार्गेट जर मात्र असता अटीतटीवर तर नक्कीच सामना रंगाचा झाला असता पण तो धावा भरपूर चेस करायचे आहेत 4 जण धावले होते पण एकाच्या हाताला लागला नाही हो यस ग्रेट डिलिव्हरी चेंज ऑफ पेस गती परिवर्तन वेगावर नियंत्रण ठेवलं गती आणि मती याचा पुरेपूर वापर केला दमदार गोलंदाजी काय जबरदस्त बॉलिंग अटॅक चालू आहे प्रतिस्पर्धी संघ झालाय नामोहराम नतमस्तक अतिशय वाईट स्थिती टार्गेट बरंच चेस करायचं आहे ब्रह्मलिखित विधी लिखित सटवाई लिखित पराभव अटल काल्या दगडावरची रेस हो क्लीन बॉल त्रिफलाचित दीप पाटील काय बॉलंद अटॅक आहे आणखी मोठे 4 विकेट घेऊन क्लीन बॉल्ड आयोजकांना एक विनंती करतो पुढच्याची मॅच ठेवाल ना जरा 2 वेटर ना लेडीज म्हणजे का जो पाहुणा अर्धा तास बसेल ना कमीत कमी 2 तास तरी बसेल आणि जर बंग हे ठेवले ना कोण हर्ष भोपी फ्रॉम मोठी जुई सगळं अख्खा गाव उतरलाय यस का बरोबर यस कराडी समाज राजधानी जे हेडक्वार्टर अख्खा सगळा सप्लाय तिथून होतो ते गोडाऊन आहे वखार आहे ती बॉलिंग मार्क कारण मोठी जोईला ना मात्र मोठी जोगांचं भरपूर प्रेम आमच्यावर आहे ती कुठलीही स्पर्धा असली ना पंडित सरांना सांगता की तुम्ही नेहमी कधी या आणि हा यस पुन्हा एकदा खोदून काढला चेंडू गेला ऑन साईडला फक्त 1 धावामुळे फक्त रियाल पाटील या सामन्यामध्ये काहीच राहिले नाही तर राम ना राहिला फक्त मजा निघून गेलाय आणि तुमचे परतीचे दोर जवळ कापलेला आहेत काय दमदार बॅटिंग फलंदाजी गोलंदाजी आणि फिल्डिंग ऑल डिपार्टमेंट्स आर पॉवरफुल मोठी जुईमध्ये आमचे रियाल पाटलांचं तुम्हाला सांगतो रियाल पाटील एक जबरदस्त आर्टिस्ट आहेत हो यस पुन्हा लॉट करण्याचा प्रयत्न हा देखील चेंडू हवेमध्ये आहे गेला यस बिहाइंड आणि हा असेल
6 की 4 10 रे 7 यार आपल्या बापाचं काय जात आहे बरं धावा काही थोडी थोडे होणार आहेत 4 धावा टोटल धावा झाल्या किती 18 धावा अरे तुमच्या धावा तुम्हीच मोजा आता कशाला आमचा शाही संपवत आहे एक तर शाही राहिली नाही आमच्या पेनामध्ये दमदार आयोजन अखिल महाराष्ट्र राज्य कराटे प्रेमी लीग 2025 से हे बाहेरदार आयोजन मॅन ऑफ द सिरीज बाईक 1,20,000 60,000 30,000 असे हे प्रथम द्वितीय आणि तृतीय चला राहिले किती शेवटचं षटक 6 मध्ये पाहिजे 56 संघाच्या वतीनं अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल षटक बॉलिंग मार्क तयार 6 बॉल बाकी 56 धावांची गरज गोलंदाजाशी यश भोईर राईट होते विकेट आणि हा यस पुन्हा अप्रतिम डिलिव्हरी आणि फलंदाज जाईल माघारी नाव सांगून गेला धन्यवाद काल गाढवाचे पाय झाले आता तुमचे धरतो चला मिस्टर काळूराव हा तो पण नॉन स्ट्राईकला गेलाय बाबा ये त्याला स्ट्राईक दे एक तरी बॉल खेळू दे ना चला 3 मध्ये 55 अंतिम षटक अंतिम 3 चेंडू बाकेत अतिशय खराब परफॉर्मन्स आणि हा यस हुक करायचा होता चेंडू गेला शॉर्ट फाईन लेगला आणि पंचांचा नो बॉलचा इशारा यस दॅट शुड बी नो बॉल डिलिव्हरी रियल पाटील यांचा हा दारुण पराभव लाजीरवाना पराभव ज्याला म्हणतात व्हाईट वॉश ज्याला मराठीमध्ये म्हणतात धोबी पछाड यस दिशाहीन अरे बाबा कशाला टाइम दे ना मारायला काय फरक पडतंय
त्याला ते कशाला अंपायला टांगत ठेवलंय बिचाऱ्यांना. हा यस कव्हर ड्राईव्ह, चांगला कव्हर ड्राईव्ह. डिपेश कव्हर पॉइंटला मिळेल. एक धाव राहिला आणि आईला हा शेवटचा बॉल, लास्ट डिलिव्हरी. 1 बॉल टू गो. अंतिम चेंडू. 2 आहेत का? 2 बॉल आहेत. अच्छा अच्छा. बॉल 2 बॉल. मारा मजा. कालूराम ये देखो. ये देखो. चला अर्धा सगळा मॉलचा सामान, अर्धा टपरीवरचा सामान आहे. नाही प्रेमी लीग तसेच असते हो. सगळे संघ काही परिपक्व नसतात, संतुलित नसतात. गावच्या प्रेमी लीग असू द्या, सर्वांना चान्स होतो. चला 1 बॉल, लास्ट डिलिव्हरी. आणि हा सामना संपलाय आणि ह्या संघाचा उडाल्या खुर्दा. अख्खा संघ गारद झालाय. तब्बल 55 धावांनी सामना की 54 धावांनी का 55? 51 धावांनी विजयी. अतिशय दारुण दमदार विक्ट्री, जबरदस्त प्रदर्शन केलंय आणि संघ गेलाय सेमीफायनल म्हणजे उपांत्य फेरीत दाखल झालाय. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच फिनिश